नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभेसोबतच देशातील इतर राज्यातही विविध जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे पाहणं हे महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेशात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 9 जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं असल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील 9 पैकी किती जागांवर भाजपचा विजय झाला आहे ते आपण पाहणारच आहोत. पण या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होण्यास कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले ते देखील आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश सारख्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात भाजपला समाधानकारक यश मिळू शकलं नव्हतं. लोकसभेच्या 80 जागांपैकी केवळ 33 जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं होतं. 2019च्या लोकसभेच्या तुलनेत तब्बल 29 जागांची घट झाल्यामुळे उत्तर प्रदेशात चिंतेचं वातावरण होतं. त्यामुळे ही पोटनिवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. मात्र नुकत्याच लागलेल्या निकालाने भाजपची लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरी धुवून टाकली आहे. यंदा 20 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मीरपूर, करेल, सिसामऊ, गाझियाबाद, मझवा, खैर, फुलपूर, कुंदरकी, कटेहारी या 9 मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यामध्ये 6 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. 2 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर राष्ट्रीय लोकदलाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये गाझियाबाद विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे संजीव शर्मा, मझवामधून भाजपच्या सुचिस्मिता मौर्य, मीरापूर इथून आरएलडीचे मिथिलेश पाल, तर खैर विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे सुरेंद्र दिलेर विजय झाले आहेत. फुलपूरमधून भाजपच्या दीपक पटेल, कुंदरकीमधून भाजपचे रामवीर सिंह आणि कटेहरीमधून भाजपचे धर्मराज निषाद विजय झाले आहेत. तर समाजवादी पार्टीच्या वाट्याला आलेल्या 2 जागांमध्ये करहलमधून तेज प्रताप यादव आणि सिसामहूमधून नसीम सोलंकी विजय झाले आहेत. लोकसभेत खराब कामगिरी केल्यामुळे बॅकफुटवर गेलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या पोटनिवडणुकीच्या समाधानकारक निकालामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. कारण या पोटनिवडणुकीत भाजपच्या 9 पैकी 6 जागांवर विजय झाला आहे, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाला मात्र अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागले. खरं तर 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये समाजवादी पक्षाला समाधानकारक यश मिळाल्यामुळे त्या विजयाच्या धुंदीतून समाजवादी पार्टी अद्याप बाहेर आलेली दिसली नाही. लोकसभेप्रमाणे पोटनिवडणुकीत देखील फायदा होईल असा गोड गैरसमज समाजवादी पक्षाचे नेते बाळगून होते. खरं तर पोटनिवडणुकीत हलक्यात घेतल्यानं त्यांना हा फटका बसला असल्याचं बोललं जाते. तसं पाहिलं तर पश्चिम यूपीच्या मोरादाबादमधील मुस्लिम बहुल कुंडरकी विधानसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवणं कठीण जाणार असल्याचं बोललं जात होतं. कारण 1993 पासून भाजपला ही जागा जिंकता आली नव्हती. मात्र यंदा अल्पसंख्याकांनीही योगी यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना साथ दिली असल्याचं निकालावरून स्पष्ट होते. वास्तविक कोणत्याही निवडणुकीत असे काही ठराविक फॅक्टर जरूर असतात जे निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पाडतात. या पोटनिवडणुकीत देखील असे 4 फॅक्टर पाहायला मिळाले, ज्यामुळे भाजपच्या 6 जागा निवडून येऊ शकल्या. यातलाच पहिला फॅक्टर आहे अल्पसंख्य मतदारांचा निरुत्साह. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला होता. विरोधी पक्षांच्या अपप्रचाराला बोलून अनेक मतदारांनी विरोधकांची साथ दिली. शिवाय अल्पसंख्य मतदारांनीही एक गठ्ठा मतदान मोदींच्या विरोधात केलं, भाजपच्या विरोधात केलं. त्याचा फटका भाजप उमेदवारांना बसला आणि उत्तर प्रदेशात भाजपचा आलेख खाली आला. यंदा मात्र अल्पसंख्य मतदारांमध्ये मतदानाचा तेवढा उत्साह दिसला नाही. 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये याच 9 जागांवर सरासरी 62.27% मतदान झालं होतं. त्या तुलनेत यंदा 49.30 इतकं कमी मतदान झाले. त्यामुळे अल्पसंख्य मतदारांच्या उदासीनतेचा फायदा भाजपला झाल्याचं दिसलं. पुढचा फॅक्टर आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा झंझावात. प्रचाराचा भाग असलेला सभा हा फॅक्टर देखील या निवडणुकीत खूप निर्णायक ठरला. लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान पोटनिवडणुकीत भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री योगींनी सभांचा सपाटा लावला होता. मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात 5 दिवसात योगींनी तब्बल 15 सभा घेतल्या. शिवाय योगी सरकारने 30 मंत्र्यांच्या टीम 30लाही मैदानात उतरवलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी महत्वाची भूमिका बजावली, कारण या दरम्यान त्यांनीही एक रॅली काढली होती. त्याचा खूप फायदा झाला असल्याचं बोललं जाते. पुढचा फॅक्टर आहे लोकांचे मूलभूत प्रश्न. निवडणूक प्रचाराच्या काळात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी लोकांच्या मूलभूत समस्यावर किंवा मुद्द्यावर बोलणं किंवा काहीतरी विधायक काम करण्याची तळमळ दाखवली
तर ते अधिक प्रभावी ठरतं. योगी आदित्यनाथ यांनी नेमकी हीच गोष्ट लावून धरत कायदा सुव्यवस्था आणि बेरोजगारी या विषयावर लक्ष केंद्रित केलं. शिवाय टीका होत असतानाही ते बुलडोजर आणि एन्काउंटरच्या भूमिकेवर ठाम राहिले. योगींची ही शैली लोकांच्या पसंतीस उतरली, ज्याची परिणती म्हणून भाजपला हे मोठं यश मिळू शकले. पुढचा फॅक्टर आहे गुन्हेगारीला आळा. गेल्या 8 वर्षात उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तिथल्या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा घातलाय. त्यापूर्वी उत्तर प्रदेशात फार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आणि टोळी युद्ध वाढलं होतं. मात्र योगी सरकारने गुन्हेगारांच्या बाबतीत नो मर्सी ही पॉलिसी वापरल्यामुळं गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी घट झाली. तसंच योगींनी माफिया राज संपवण्यासाठी कठोर पावलं उचलली. मोठमोठ्या माफिया डॉनवर योगींनी कारवाई केली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित वातावरण मिळालं आहे. तिथल्या सोशल मीडियावर याची चर्चा देखील झाली आहे किंवा होत आहे. आधीच्या गुंडाराजमध्ये महिला आणि मुलींवर मोठ्या प्रमाणावर बलात्कार आणि अत्याचार होत असत. मात्र त्यावरही योगी सरकारने कडक पावलं उचलल्यामुळं महिलांविषयी होणारे गुन्हे कमी झाले आहेत. या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम योगी सरकारच्या प्रतिमेवर झाला आहे. सरतेशेवटी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी भाजप प्रणित एनडीए लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले असंच म्हणावं लागेल. शिवाय मुख्यमंत्री योगी यांनी कायदा सुव्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या मुख्य मुद्द्यांवर सातत्याने भर दिल्यामुळं भाजपची स्थिती मजबूत होण्यास खूप मदत झाली. तर बुलडोजरच्या कारवाईमुळं योगी आदित्यनाथ यांच्या ठाम दृष्टिकोनाची मतदारांना पुन्हा एकदा ओळख झाली. या सर्व गोष्टीमुळं अखेरीस उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळालं. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.